नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या माहेर मेळाव्यासाठी आपले प्रमुख पाहुणे श्री वारभुवन साहेब, तसेच श्री खंदारे साहेब, रेलचाइल्ड संस्थेचे अध्यक्ष माननीय गोडबोले साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी श्री सुरवाडे साहेब, श्री झरकर साहेब, झोपे साहेब व आमचे प्राथमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष चौधरी साहेब आणि इतर सर्व मान्यवर. आमच्या खरं सांगायचं म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाची खरी उत्सव मूर्ती माननीय मुख्य अध्यापक श्री आहेर साहेब आणि आमचे संस्थेचे सहकार्यवाह श्री माननीय झरकर साहेब, या सर्वांचे मी या माहेर मेळाव्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना मला फार आनंद होत आहे. कारण काय, हा मेळावा बऱ्याच दिवसापासून आमचा विचार चालू होता, पण काही ना काही कारणाने कोरोनाच्या या सगळ्या कोविड महामारीमुळे हा पुढे ढकलला गेला. पूर्वी 30 जानेवारी तारीख निश्चित करण्यात आली, पण त्यावेळी पण हा होऊ शकला नाही. आणि आता आज 6 मार्च रोजी याचा योग आला आहे. तर सर्वप्रथम या मेळाव्यासाठी आलेले आमचे माजी शिक्षक, गुरुजन, खरं म्हणजे हा मेळावा आमचे जे गुरुजन आहेत आणि माजी विद्यार्थी आहेत यांच्यासाठीच हा मेळावा खरा म्हणजे आयोजित केला आहे. हा मेळाव्याचा मुख्य उद्देश तर आहेच. आता गुरुजनांची महती तर आपण ऐकून आपल्याला माहितीच आहे. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी जो गोविंद दियो बताय. तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुजनांसाठी ईश्वरापेक्षा मोठं स्थान दिलं गेलं आहे. तर अशा या सर्व गुरुजनांचा आज आम्ही सन्मान करणार आहोत, आमच्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देणार आहोत. आणि त्याबरोबरच आजच्या महामेळाव्याचा जे आयोजन आहे त्याचा हा पण एक उद्देश आहे की आमच्या समाजामध्ये, आमच्या देशामध्ये जी अशांतता आहे, त्या कुठल्या समस्यांमुळे ही अशांतता आहे त्याच्यावर थोडं चिंतनसुद्धा आपण करणार आहोत. तर मला असं वाटतं की आपण जर या गोष्टीचा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की आमची जी अभारतीय जीवनपद्धती आम्ही या जगाला सुरुवात केली आहे, संस्कारांना आम्ही थोडी तिलांजली दिली आहे आणि त्याचं मुख्य कारण आमचं या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. आता हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर थोडंसं आपल्याला इतिहासामध्ये डोकवावं लागेल. आणि इतिहास ढुंडाळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आमच्या देशाची इतकी महान परंपरा, गुरुशिष्य परंपरा, गुरुकुलांची परंपरा असलेला हा देश ब्रिटिशांनी आपल्या षडयंत्रातहत म्हणजे षडयंत्राखाली अगदी हेतुपुरस्सर याला हीन भावना निर्माण करून आमच्या समाजामध्ये आपली युरोपीय शिक्षण पद्धती, इंग्रजी शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. आणि हळूहळू हा ऱ्हास कसा होत गेला याचा आपण थोडासा तपशील देणार आहोत. तर याचा जर तुम्ही सगळ्यात पूर्वी म्हणजे इतिहासामध्ये जर बघितलं तर 1800 सालामध्ये म्हणजे पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू व्यवसायाच्या निमित्ताने पाय रोवायला सुरुवात केली आणि नंतर त्यांनी भारताचे हे सगळे क्षेत्र, सामाजिक, सांस्कृतिक सगळे काबीज करायला सुरुवात केली. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ब्रिटिशांच्या अगोदर आमच्याकडे मुघल होते, पण मुघल असताना सुद्धा कधी आमच्या जे सामाजिक आमचं जी वीण आहे ती कधी अशी डिस्टर्ब झाली नव्हती. पण ब्रिटिश हे फार धूर्त होते. या ब्रिटिशांनी असं केलं
पूर्ण अभ्यासांती त्यांच्या लक्षात आलं की भारताची जी स्ट्रेंथ आहे, भारताची जी शक्ती आहे, तर ती कशात आहे, तर इथल्या या सामाजिक विणेमध्ये आहे. आमच्याकडे जी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामध्ये आहे. आणि हे जर आपल्याला बदलायचं असेल आणि पूर्ण शासन करायचं असेल, प्रशासन तर त्यांच्या हातात होतं, पण समाज काही त्यांच्या हातात येत नव्हता. म्हणून त्यांनी त्याच्यावर बराच अभ्यास करून समित्या स्थापन केल्या. आणि त्याचप्रमाणे एक स्कॉटिश तिथला तज्ज्ञ आमच्या इथे 1808 साली त्याची इथे नेमणूक झाली. आणि त्यांनी 1808 ते 1806 ते 1818 या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण अभ्यास केला आणि 6 खंडामध्ये एक पुस्तक लिहिलं, ब्रिटिश भारताचा इतिहास. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा विचार मांडला की भारताची जे दर्शन आहे, भारताचं जे अध्यात्म आहे, भारताची जी संस्कृती आहे, ही कालबाह्य ठरलेली आहे. त्यांनी भारताच्या समाजामध्ये हा विचार पसरवण्याचा प्रयत्न केला की हे जर आपल्याला प्रगती करायची असेल, आपल्याला आधुनिक व्हायचं असेल, तर युरोपीय शिक्षण पद्धती, युरोपीय दर्शन, युरोपीय साहित्य याचा अभ्यास करावा लागेल. आणि ब्रिटिशांनी नंतर टप्प्याटप्प्याने हे सगळं करायला सुरुवात केली. त्यानंतर साधारण 10 जून 1834 साली मेकेलेची या आमच्या इथे नेमणूक झाली. या मेकेलेनी त्याला खरं म्हणजे खूप म्हणजे या आताची जी आमची शिक्षण पद्धती त्याचं श्रेय त्याला दिलं जातं, पण हे प्रयत्न फार पूर्वीपासून होत होते. तर मेकेलेनी काय केलं, इथल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये इंग्रजीचं शिक्षण देऊन त्यांना नोकऱ्यांचं आमिष दाखवून, नोकऱ्यांचं आमिष याच्यासाठी मी म्हणतोय की शासनाची नोकरी, तुम्ही जर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला ही शासनाची नोकरी मिळेल, या आमिषाखाली त्यांनी पहिले उच्चभ्रू सोसायटीमध्ये ते इंग्रजी शिक्षणाचं प्रस्थ वाढवलं. आणि त्याकरवी त्यांनी समाजाच्या तळागाळामध्ये हे इंग्रजी शिक्षणाचं जे पर्कोलेट होऊन ही व्यवस्था आली, त्याला इतिहासामध्ये डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी इन एज्युकेशन या नावाने ओळखलं जातं. आणि त्याचा हा प्रयोग इतका यशस्वी झाला की आपण बघतोय की आपल्या समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज इंग्रजीचं किती वर्चस्व आहे. त्यांनी हे सगळं ओळखून सर्वात पहिले न्यायालयाची जी भाषा पूर्वी मुघलांच्या काळामध्ये ती फारसी होती, तिला मग त्यांनी इंग्रजी माध्यमातून न्यायालयाचं कामकाज करायला सुरुवात केली. आणि आजही आपण बघतो की आपल्या हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये माध्यमाची भाषा इंग्रजी आहे. असं करत करत पुढे जसा काळ सरकला तसा ब्रिटिश पार्लमेंटनी परत एक समितीची नेमणूक केली, ती साधारण 1835 मध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी 100 अनुच्छेद असलेलं एक घोषणापत्र तयार केलं. आणि त्या घोषणापत्रामध्ये पूर्णपणे आमची जी भारतीय शिक्षण पद्धती जी गुरुकुलमांमध्ये असायची त्याचा त्याग करून, फोर्सफुली आमिष देऊन प्रत्येक मार्गाने हे कसं आपल्याला युरोपीय शिक्षण आणि त्यानिमित्ताने ईसाईकरण कसं करता येईल हे त्यांनी बघितलं. आणि खरा म्हणजे खूप खोटा इतिहास आमच्या मनावर बिंबवला गेला. आज तुम्हाला माहिती नसेल की ब्रिटिश भारतात यायच्या आधी आपल्या इथली जी साक्षरता दर होती ती ब्रिटनपेक्षा जास्त होती. आणि तसंच आमच्या व्यवसायाचा जर दृष्टिकोनातून आपण बघितलं, भारताला नेहमी शेतकऱ्यांचा देश, मागास देश आणि जातीपांथीमध्ये विभागलेला देश अशी नेहमी आमची इमेज तयार करण्यात आली. पण तसं नव्हतं. भारत फक्त कृषीप्रधान देश नव्हता, भारत हा व्यवसायामध्ये सुद्धा प्रगत होता. आणि हे तुम्हाला आकडेसुद्धा बघायला मिळतील की साधारण 1700 ते 1750 पर्यंत भारत आणि चीन हे संपूर्ण जगाचे जे म्हणजे एक्सपोर्ट होत होतं त्याचा 70% वाटा या दोन देशांकडे होता.
इतका आमचा व्यवसायसुद्धा प्रगत होता. आम्हाला कधी शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय काय करावा लागेल किंवा आमचं उदरनिर्वाहाचं साधन काय असेल याची चिंता करावी लागत नव्हती. आमची जी समाज व्यवस्था होती ती इतकी, म्हणजे आमचे जे मनीषी होते त्यांनी इतका विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींची आखणी केली होती की खऱ्या अर्थाने तो शिष्य जो असायचा तो ज्ञानी व्हायचा. आता काय होतो, नॉलेजेबल होतो, तो ज्ञानी होतोच असा नाही आहे. त्यामुळे आमचा जो गौरवशाली इतिहास कुठेतरी हा मागे पडला, पडद्याआड गेला आणि त्यामुळे त्याचं दूरगामी परिणाम इतके वाईट झाले की आज आमच्या समाजामध्ये एवढी अशांतता आहे. आज आपण बघतो की माणसाकडे भौतिक सुखाचे सर्व साधन त्याच्या पळाशी लोळण घेत आहेत, पण तरीही एवढी अशांतता का आहे? आज इंटरनेट आहे, टेलिव्हिजन आहे, मोबाईल आहे की माणूस अगदी मिनिटामध्ये अमेरिकेत काय घडलं हे जाणू शकतो. रशिया युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे ते आम्हाला क्षणाक्षणाची माहिती इथे मिळते, पण आमच्या शेजाऱ्याच्या घरात काय चाललेलं आहे, आमच्या शेजारी काय सुखदुःख आहे, आमच्या घरामध्ये काय विचारद्वंद चालला आहे याची आम्हाला कल्पना नाही आहे. तर ही अशी आहे आमच्या या आधुनिक शिक्षण पद्धतीची ही देण आहे. आणि समाजाचा आज जर विचार केला तर कुटुंब संस्था ही इतकी उद्ध्वस्त झाली आहे. पूर्वी एका कुटुंबामध्ये 3 पिढ्या राहत होत्या, अजूनही आमच्याकडे प्रमाण आहे पण अत्यल्प झालेलं आहे. व्यवसायाच्या निमित्ताने 12वी नंतरच मुलगा बाहेर पडतो, नोकरीनिमित्ताने, व्यवसायानिमित्ताने, तिकडेच त्याला नोकरी लागल्यानंतर लग्न होतं, तिकडेच राहतो. आई वडील इकडे भारतामध्ये त्याची वाट बघत असतात. तर पूर्वी जे 3 पिढ्यांचं शिक्षण होतं, संस्कार होते, ते त्यांचं संक्रमण न कळत पुढच्या पिढीमध्ये होत होतं. ते जे संक्रमण होतं त्याच्यामुळे शाळेचं किंवा गुरुकुलाचं अर्धं काम घरी व्हायचं. तर खऱ्या अर्थाने आम्ही जर विचार केला तर जसं म्हटलं जातं की आई ही प्रथम गुरु आहे, तर ते खरंच आहे. कारण की सगळा हा जो कुठलाही व्यवसाय त्यावेळेचा आपण घेतला तर त्याचं प्राथमिक शिक्षण मुलाला अगदी तो 6-7 वर्षाचा असताना बसून त्या कामामध्ये त्याला सामील केलं जायचं. त्यामुळे तो बघता बघता शिकायचा. एखाद्या मूर्तिकाराकडे आपण जर गेलो तर त्याचा मुलगा वडील मूर्ती कशी बनवतात, कारागीर काम कसं करतो, कार्पेंटर काम कसं करतो, हे सगळं तो लहानपणापासून बघायचा. तर हे न कळत आतासारखी आम्हाला व्यावसायिक क्लासेस लावायची तेव्हा गरज नव्हती. त्यामुळे काय व्हायचं की ही आमची सामाजिक वीण खूप घट्ट विणली जायची. कुटुंबाला एक महत्त्व होतं, वरिष्ठांचा आदर राखला जायचा आणि याच्यातनं आमच्या संस्कृतीचं संगोपन आणि वृद्धी होत होती. आणि ह्या सगळ्यांना कुठेतरी आळा बसलेला आहे. तर मला असं वाटतं की आज समाजाने याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आतासुद्धा आम्ही एवढं सगळं असूनसुद्धा आमचा कल असतो की इंग्रजी माध्यमांमध्येच आम्ही मुलांना शिकवलं पाहिजे, तरच त्याची प्रगती होईल. आणि त्यामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यांमधल्या मातृभाषेच्या शाळा हळूहळू कमी होत चालल्या आहेत आणि ही खूप चिंतेची बाब आहे. तर आता शाळा जिवंत ठेवण्यासाठी आपण हा सगळा खटाटोप करतोय का? तर हो करतोय, पण शाळा चालवणाऱ्या लोकांना दुसरं काही काम नाही आहे म्हणून यांनी हा उद्योग म्हणून निवडलेला आहे का? तर तसं नाही आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या संस्कृतीचं जतन खऱ्या अर्थाने आमच्या मातृभाषेच्या शाळेमध्ये होऊ शकेल. त्यामुळे या शाळा जिवंत राहणं या खूप आवश्यक आहेत. याच्यावरच आमची पुढची पिढी घडणार आहे, याच्यावरच आमचे सुजाण नागरिक तयार होणार आहे आणि हेच आमच्या राष्ट्राचा खऱ्या अर्थाने पाया असणार आहेत. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी या कामामध्ये योगदान दिलं पाहिजे. आणि आमची संस्था रेलचाइल्ड संस्थेचं जर सांगायचं झालं तर आमची संस्था हे सांस्कृतिक परंपरा जपणारी, पूर्णपणे भारतीय विचारांवर आधारित काम करणारी असल्यामुळे इथे आमचे संचालक मंडळ हे फार सेवाभावी वृत्तीने काम करतात, निष्काम भावनेने काम करतात. ते तर आपलं काम करतात आहेतच आणि त्यामध्ये समाजाचा पण सिंहाचा वाटा आहे. या सगळ्या परंपरा आमच्या गेल्या 68 वर्षापासून चालू आहे. इतका मोठा कालखंड गेल्यावर एखादी संस्था उभी असते तर त्यांचे काहीतरी प्रिन्सिपल्स असतात,
तत्त्व असतात आणि काहीतरी चांगले उद्दिष्ट असतात, त्यामुळेच ही संस्था एवढे वर्ष टिकून आहे. तर तुम्हाला जर सांगायचं झालं तर आम्हाला समाजाची वेळोवेळी या कामामध्ये भरपूर मदत होते. त्याचा आढावा जर घ्यायचा झाला तर खूप मोठी यादी होईल, तरी मी प्रमुख गोष्टींचा काहीतरी उल्लेख इथे करतो. आपल्या शाळेचेच माजी विद्यार्थी माननीय प्रल्हादजी म्हात्रे यांनी आम्हाला गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या इथे शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते अंडर प्रिव्हिलेज कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांना फी भरणंसुद्धा शक्य नसते. मग अशा 75 विद्यार्थ्यांची त्यांनी कोरोना काळाच्या कठीण काळामध्ये फी भरली. तसंच आमच्या शाळेमध्ये काही शेडचे इश्यू होते, शेड आम्हाला नव्हती, त्यामुळे मुलं भिजायची. तर आमच्या ह्या शाळेचं हे जे काम आहे आप्पासाहेब शिंदे म्हणून माजी विधान परिषदेचे आमदार कल्याण यांनी ते कार्य करून दिलं. आणि असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की ज्यामुळे ही संस्था टिकून आहे. आणि जर संख्येचा जर घट जर आपण बघितली जी दरवर्षी होत चालली आहे, त्याचा जर विचार केला तर या शाळा बंद व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. तर या निमित्ताने या मेळाव्यामध्ये मी असं आवाहन करतो की आपण समाजाचे नागरिक म्हणून हा जो विचार आहे हा समाजामध्ये नेण्याचं काम करावं आणि लोकांना, आपल्या मुलांना ह्या मातृभाषेच्या शाळेमध्ये पाहण्यासाठी प्रवृत्त करावं. तसंच हे सगळं करत असताना आमचे या शाळेमधले जे शिक्षक आहेत त्यांचा हा खूप सिंहाचा वाटा आहे. हे सगळं परंपरा जिवंत ठेवण्यामध्ये, संस्कृती जिवंत ठेवण्यामध्ये असे अनेक उपक्रम ते राबवतात. आमची शाळा उपक्रमशील म्हणून म्हटली जाते. आता कोविडच्या काळामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर सर्व शाळा बंद असताना असे अनेक ऑनलाईन उपक्रम आमच्या इथे घेण्यात आले, ज्याच्यामध्ये समाजाच्या सर्व स्तरांचे माननीय लोकांनी व्याख्यान दिले आणि दिशा. आता आमच्या मुलांना नवीन व्यवसायाबद्दल माहिती, लोककला, लोकशिक्षण, मूर्तिकला अशा अनेक विविध विषयांवर त्यांनी आपलं विचार मांडले, जेणेकरून आत्ताचे आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा मिळेल. असे अनेक उपक्रम ही संस्था राबवते. आणि त्याचप्रमाणे ह्याच संस्कृतीवर, भारतीय विचारावर आधारित आता आपल्या संस्थेची एक गणेशनगर येथे शाळा आहे. तिथे संपूर्ण भारतीय विचारावर आधारित अशी आम्ही एक शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे. ती साधारण ह्या शैक्षणिक वर्षापासूनच त्याची सुरुवात होईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आता येतं आहे 2023 पासून, त्याच्यामध्ये अंकुर बालवाडी औरंगाबाद हा एक प्रकल्प जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेला आहे. या प्रकल्पाकडनं प्रेरणा घेऊन त्या पद्धतीची शाळा इथे चालू करण्याचा आमचा मानस आहे. आणि हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण या सगळ्या संवेदनाचा विचार करूनच सरकारने आखलं आहे, ज्याच्यामध्ये पंचमहाभूतांवर आधारित शिक्षण दिलं जाईल. हसत खेळत शिक्षण कसं देता येईल मुलांना, त्याद्वारे सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांचं दप्तराचं ओझं कसं कमी होईल, या सगळ्यांचा विचार करून ते धोरण आखलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे हे जे औरंगाबादच्या अंकुर शाळेचं मॉडेल आहे, हे जसंच तसं भारत सरकारने आपल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये घेतलेलं आहे. तर अशा काही गोष्टी परत आमचा ह्या वर्षी प्राथमिक विभागामध्ये संस्कृत आणि इंग्रजी विषयावर जे शासनाचं रेग्युलर अकॅडमिक आहे ते सोडून या 2 विषयांचा सुद्धा आम्ही अभ्यासक्रमामध्ये या विषयांना सामील करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना बालपणापासूनच संस्कृतची आवड असेल. पुढे जाऊन जे आमचं जे गौरव, या सगळ्या भारताच्या संस्कृतीचा गौरव या संस्कृत भाषेमध्ये आहे, त्याची तोंड ओळख होईल. आणि जगाच्या या कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा ते कुठे मागे राहणार नाही. आणि त्यांना मराठी माध्यमातून शिकता म्हणून काही हीनभावना जी येते ती येणार नाही. त्यासाठी इंग्रजीचा विषयसुद्धा आम्ही सामील करणार आहोत. तर असे अनेक उपक्रम ही शाळा राबवण्याचा प्रयत्न करते. आणि इतके विषम परिस्थिती असताना सुद्धा आमची संस्था हे सतत प्रयत्न करते की हे
भारतीय विचार कसा जिवंत राहील आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या समाजाचा, आमच्या सर्व शिक्षकांचा, आमचे खरं म्हणजे आता मी मगाशीच म्हणालो आमचे जे मुख्याध्यापक आहे अंकुर आहेर सरांचा, यांचा खूप मोठा वाटा आहे, ज्याचं इथे शब्दात वर्णन केलं जाऊ शकत नाही. कारण काय आहे, मी आता इतर ठिकाणी सुद्धा बघतो की सर्व ठिकाणी सगळे प्रयत्न होतात, पण कुटुंब म्हणून एक जे शाळा चालवायला पाहिजे ते आमच्या शाळेमध्ये अत्यंत याचं मोठं उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल. कालच आपला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला, त्यामध्ये या विद्यार्थ्यांनी जो उत्स्फूर्त त्यांचं जे मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये अक्षरशः भरून आलं. त्यांनी ज्या पद्धतीने शिक्षकांचं कौतुक केलं, आहेर सरांबद्दल त्यांनी जे विचार मांडले, याच्यावरनं हे सिद्ध होतं की इतक्या वर्षांच्या मेहनतीचा आणि या संस्थेच्या संस्कारांचा हा जो परिणाम आहे की याच्यातून हे आमचे जे हे विद्यार्थी आता जे बाहेर पडणार आहेत 10वीतनं, ते नक्की या भारत मातेच्या सेवेसाठी जाताना मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, पण आपला भारतीय विचार सोडू नका, संपूर्ण भारतीय व्हा. कारण की सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही सांगोपांग जर विचार केला तर आम्हाला पुन्हा आपल्या मुळाकडे यावंच लागेल. पाश्चिमात्य देश यांनी सुद्धा आता ही सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून एखादी गोष्ट आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करत नाही. हा आमचं फार मोठं दुर्दैव आहे. तर याचं कारण असं आहे की आपण जर म्हटलं की उच्च शिक्षण घेतलं म्हणजे चांगली नोकरी मिळते, तर तुम्ही मला हे उदाहरण दाखवा कुठे की कोणता असा देश आहे की जो पूर्ण विकसित आहे, जिथे पूर्ण उच्च शिक्षणाची सोय आहे पण तिथे बेरोजगारी नाही आहे. तर ह्या असं कुठलाही देश नाही. आज अमेरिकेसारखा एवढा प्रगत देश आहे, ब्रिटन आहे, इथे सुद्धा बेरोजगारी आहे. मग का आहे तिथे? जर त्यांचं एवढं शिक्षण उच्च दर्जाचं आहे तर हे एवढी बेरोजगारी तिथे का आहे? तर याचा विचार आपण नक्कीच सर्वांनी केला पाहिजे आणि आमचा जो गौरवशाली इतिहास आम्ही काही काळासाठी जो विसरलो आहोत याची या निमित्ताने आठवण व्हावी, हा सुद्धा या मेळाव्याचा आमचा विशेष उद्देश होता. मी असं म्हणणार नाही की संस्था म्हणजे आमची जी अगदी डब गायला आली आहे, संस्था आपलं कार्य करतेच आहे, पण या ज्ञानयज्ञामध्ये आपलासुद्धा खारीचा वाटा असावा. जसं म्हटलेलं आहे की या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आम्ही देणे लागतो, या विचारावर आधारित आमच्या संस्थेचा कार्यभार चालतो आणि समाजाचे सर्व घटक ज्यांचा आता मी मगाशी वेळेअभावी सगळ्यांचा उल्लेख करू शकत नाही, मी त्यांचा ह्या निमित्ताने आभार मानतो, ज्यांनी आमच्या संस्थेच्या कार्यभारामध्ये मुलाचा वाटा उचलला आहे, खारीचा वाटा उचलला. अशा सर्व ज्ञात अज्ञात समाजाच्या सर्व घटकांचे या निमित्ताने मी मनपूर्वक आभार मानतो आणि आमचे या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी झटणारे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार श्री अंकुरजी आहेर सर यांचासुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि ही परंपरा अशीच चालू राहावी आणि माजी विद्यार्थ्यांचा विचार घेऊन की अशा मेळावा आपण किती कालांतराने घेतला पाहिजे याच्यावर आपण आपले विचार देऊ शकता आणि आपल्या संस्थेचा जो काही ईमेल ID आहे त्याच्या माध्यमातून आपण संस्थेच्या संपर्कात राहू शकता. आणि माझी अशी विनंती आहे की किमान वर्षातनं एकदा तरी आपल्या शाळेला आपण भेट द्यावी, इथले सुखदुःख जाणून घ्यावे आणि आपण वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आमचे बरेच माजी विद्यार्थी त्यांनी प्रथित यश प्राप्त केलेलं आहे. अशा माजी विद्यार्थ्यांनी जसं आपण कुटुंबामध्ये लहान भावाला मार्गदर्शन करतो तशा पद्धतीने त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं, त्यांचे अनुभव त्यांना द्यावे, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजामध्ये या मातृभाषेवरच्या शिक्षणाची श्रद्धा लोकांची वाढेल. तर अशा आपण अनेक पद्धतीने या संस्थेची मदत करू शकता, त्याचा विचार तुम्ही नक्की करावा. आणि या निमित्ताने मी एक तुम्हाला आश्वासन देतो
की जसं आम्हाला या मेळाव्याच्या निमित्ताने बऱ्याचशा आमच्या बैठका झाल्या, त्याच्यामध्ये अशा गोष्टी लक्षात आल्या की तुमच्या बॅच वाईज असे वेगवेगळे तुमचे स्नेहसंमेलन होतात, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी होतात. तर मी तुम्हाला आमंत्रण देतो की तुमचा असा पुढे काही विचार असेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला स्नेहसंमेलन तुमच्या बॅचचं करायचं असेल, तर आमची शाळा सदैव इथे उपलब्ध आहे. तुम्ही पूर्व परवानगीने अगदी निःशुल्क त्याचा वापर करू शकता, पण पूर्व परवानगीने, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. या निमित्ताने मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या सर्व मेळाव्यामध्ये सामील होणाऱ्या गुरुजनांना अभिवादन करतो. सर्व आमचे जे प्रमुख पाहुणे आणि आम्हाला संस्थेचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी ज्यांनी आम्हाला हे सगळं कार्यक्रम करण्यासाठी मुभा दिली, पूर्णपणे फ्रीडम दिलं, त्या सर्वांचे पुन्हा मी एकदा आभार प्रकट करतो आणि मी आपले प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गिरीशजी. आजचा हा जो कार्यक्रम आहे, या